नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. दूरवर पसरलेला अथांग समुद्र, नारळी पोफळीच्या उंच झाडातून अलगद वाहणारा वारा आणि पहाटेच्या शांत वातावरणात मंदिरातील घंटांचा मंद किणकिणाट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा ह्या गावचं हे मन मोहून टाकणारं वातावरण. या गावाच्या एका टोकाला लाल मातीचं अंगण, अंगणात मंजिरींनी बहरलेली तुळस आणि कौलारू छप्पर असलेलं एक साधंसं घर होतं. त्या घरात राहत होता आदित्य, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. घरात फार पैसा नव्हता, पण प्रेमाची मात्र कधीच कमतरता नव्हती. आईच्या हातचा गरमागरम पिठी भात, बाबांसोबत समुद्रकिनारी मारलेला संध्याकाळचा फेरफटका आणि रात्री अंगणात पडून आकाशातले तारे पाहत रंगलेल्या गप्पा, हेच आदित्यसाठी सुखी आयुष्य होतं. पण माणूस जसा मोठा होतो तशी त्याची स्वप्नही मोठी व्हायला लागतात. आदित्यच्याही मनात एकच ध्यास होता, एक दिवस मोठं व्हायचं, खूप पैसा कमवायचा आणि आईबाबांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू द्यायची नाही. हे स्वप्न चांगलं होतं, पण प्रत्येक स्वप्नाची एक किंमत असते आणि ती किंमत मोजावीच लागते. आदित्यही याला अपवाद नव्हता. कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच त्याला मुंबईत एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू. पण त्या हसऱ्या चेहऱ्यांमागे एक अबोल भीतीही होती की आपला मुलगा आता आपल्यापासून दूर जाणार. अखेर मुंबईला निघायचा दिवस उजाडला. आईने डब्यात त्याच्या आवडीचे घावणे आणि नारळाची चटणी बांधून दिली. बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाले, मोठा हो, पण इतका मोठा होऊ नकोस की मागे वळून पाहायलाच वेळ मिळणार नाही. त्यावेळी आदित्य फक्त हसला, कारण त्याला वाटलं बाबा नेहमीसारखंच बोलत आहेत. पण त्याला कुठे माहीत होतं, याच एका वाक्याचा अर्थ त्याला आयुष्यात खूप उशिरा समजणार होता, तेही खूप मोठी किंमत मोजून. पण प्रत्येक घरट्यातला पक्षी एक दिवस उंच भरारी घेण्यासाठी घरटं सोडतोच. आदित्यचंही तसंच झालं. स्वप्न मोठी होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्या स्वर्गाहून सुंदर अशा कोकणापासून शेकडो किलोमीटर दूर जावं लागणार होतं. पाहता पाहता दिवसामागून दिवस सरत गेले आणि अखेर निरोपाची वेळ आली. एकीकडे पदराच्या टोकानं डोळे पुसत आई दारात उभं राहून त्याला निरोप देत होती, तर दुसरीकडे बाबा सौम्य हसत होते. पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या हसण्यामागचं दुःख लपवू शकत नव्हतं. शेवटी आदित्य एसटीत बसला. गावाच्या वेशीबाहेर एसटी निघून गेली आणि हळूहळू हिरवागार कोकण मागे पडत गेला. काही तासांनी खिडकीबाहेरचं दृश्य बदललं. नारळाच्या बागांची जागा कॉन्क्रीटच्या जंगलानं घेतली. शांत समुद्राच्या लाटांची जागा वाहनांच्या कर्कश हॉर्ननी घेतली. आदित्य मुंबईत पोहोचला होता. मुंबई, स्वप्नांना पंख देणारं आणि त्या पंखांची ताकद तपासणारं शहर. आदित्यनं मुंबईत आपलं पहिलं पाऊल ठेवलं आणि पहिल्याच दिवशी त्याला या शहराचा वेग जाणवला. रेल्वे स्टेशनवरची प्रचंड गर्दी, रस्त्यावर वाहनांच्या अखंड रांगा, आकाशाला भिडणाऱ्या इमारती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी पोचण्याची घाई. त्या गर्दीचा आदित्यही आता एक चेहरा झाला होता. नोकरी सुरू झाली. सुरुवातीचे काही महिने सगळंच नवीन होतं. नवीन शहर, नवीन लोक, नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन संघर्ष. रोज न चुकता ऑफिस, रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 30 धावपळ. या सगळ्यात आदित्यला स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा कठीण झालं होतं. पण एक सवय मात्र त्यानं कायम जपली होती. रोज रात्री जेवण झालं की तो आईबाबांना न चुकता फोन करायचा. आईचा पहिला प्रश्न ठरलेलाच असायचा, बाळा वेळेवर जेवलास ना? आणि बाबा नेहमी हसत विचारायचे, काम कसं चाललंय? आदित्यही सगळं छान चाललं असल्याचं सांगायचा. जरी दिवसभर कितीही थकला असला तरी त्या 2 मिनिटांच्या फोननंतर त्याला पुन्हा नव्यानं जगण्याची ताकद मिळायची. बघता बघता दिवस सरत गेले आणि आदित्यचं कामही सगळ्यांच्या नजरेत भरू लागलं. त्याच्या मेहनतीचं कौतुक होऊ लागलं. पगार वाढला, जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याचबरोबर त्याच्या वेळेची किंमतही वाढली. पण याच काळात नकळत त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कमी होऊ लागली,
ती म्हणजे आईबाबांसाठीचा वेळ. पूर्वी रोज होणारा फोन आता 2 दिवसांनी व्हायला लागला. मग 2 दिवसांनी होणारा फोन आठवड्यातून एकदा झाला आणि आठवड्यातून एकदा होणारा फोन महिन्यातून एकदा. प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर असायचं, आई सध्या खूप काम आहे ग, हा प्रोजेक्ट संपला ना की मी निवांत बोलतो तुझ्याशी. बाबा पुढच्या महिन्यात नक्की गावाला येतो हा. आईला मुलाचा आवाज ऐकला की समाधान मिळायचं. ती स्वतःच्या मनाची समजूत काढायची की आपला मुलगा मोठं काहीतरी करतोय, त्याला वेळ कुठून मिळणार. पण फोन ठेवला की ती 2 क्षण त्याच मोबाईलकडे पाहत बसायची. दुसरीकडे बाबासुद्धा कधीच तक्रार करत नव्हते. ते रोज संध्याकाळ झाली की घरासमोरच्या ओट्यावर बसायचे. समोरून जाणाऱ्या प्रत्येक एसटीकडे त्यांची नजर नकळत वळायची. त्यांना माहीत होतं आज आदित्य येणार नाही, तरीही मन आशा सोडत नव्हतं. एके दिवशी आदित्यशी फोनवर बोलत असताना आईनं सहजच विचारलं, बाळा यंदा गणपतीला तरी येशील ना? यावर आदित्यनं काहीच न बोलता समोर ठेवलेल्या लॅपटॉपकडे पाहिलं. ऑफिसमध्ये एक मोठ्या प्रोजेक्टची तयारी सुरू होती. त्यानं थोडा वेळ शांत राहून उत्तर दिलं, आई यावेळी कदाचित जमणार नाही, पण काम संपलं की सर्वात आधी गावालाच येईल. आई हसत म्हणाली, ठीक आहे रे बाळा, काम आधी. पण आई अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात ऑफिसमधून फोन येत असल्यानं त्यानं तडकाफडकी आईचा फोन कट केला. फोन ठेवताच आईच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. त्या दिवशी बाबा काहीच बोलले नाहीत. फक्त घराच्या अंगणात बसून मावळणाऱ्या सूर्याला बराच वेळ पाहत राहिले. खरं तर त्यांना मुलाचा राग नव्हता, कारण त्यांनाही माहीत होतं तो त्यांना विसरला नव्हता. तो फक्त आयुष्याच्या शर्यतीत इतका पुढे धावत होता की मागे वळून पाहायला त्याच्याकडे वेळ उरला नव्हता. काळाच्या ओघात आदित्याच्या आयुष्यात खूप काही बदललं. छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहणारा आदित्य आता स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहू लागला होता. ऑफिसमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. पगार वाढला होता, पद वाढलं होतं आणि जबाबदाऱ्याही. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र हळूहळू कमी होत गेली, आईबाबांसोबत होत असलेला संपर्क. एके दिवशी सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये आदित्यची एका मोठ्या क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग सुरू होती. संपूर्ण टीमचं भविष्य त्या एका प्रेझेंटेशनवर अवलंबून होतं. आदित्य पूर्ण लक्ष देऊन प्रेझेंटेशन देत असतानाच टेबलावर ठेवलेला मोबाईल अचानक व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर आई असं नाव झळकत होतं. त्याने फोनकडे एक नजर टाकली आणि मीटिंग संपली की करतो असं मनाशी म्हणत फोन सायलेंटवर टाकला. 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल वाजला. यावेळी शेजारचे परब काका फोन करत होते. आदित्यनं पुन्हा फोन कट केला. त्याच्या मनात आलं गावात कुणाचं तरी काही काम असेल. पण काही क्षणातच पुन्हा एक कॉल, पुन्हा आई. आता मात्र त्याच्या मनात थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली. तरीही मीटिंग अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. त्यानं फोन उलटा ठेवला आणि स्वतःला कामात गुंतवून घेतलं. जवळजवळ 1.5 तासानंतर मीटिंग संपली. क्लायंट खुश होता. सगळे आदित्यचं अभिनंदन करत होते. पण आदित्यचं लक्ष त्या कौतुकात नव्हतंच. त्यानं घाईघाईनं मोबाईल हातात घेतला. स्क्रीन उघडताच त्याची छाती धडधडू लागली. 23 मिस्ड कॉल. आई, परब काका, गावातले आणखी 2-3 लोक आणि एक व्हॉइस मेसेज. थरथरत्या हातांनी त्यानं आईचा नंबर लावला, पण फोन बंद होता. परब काकांना फोन केला. फोन लागला, पण पलीकडून काही क्षण फक्त शांतता. आदित्य घाबरून म्हणाला, काका काय झालं? आई ठीक आहे ना? बाबा कसे आहेत? बोला ना काका. परब काकांनी भरून आलेल्या आवाजात फक्त एवढंच म्हटलं, आदित्य शक्य तितक्या लवकर गावाकडे निघ. पण काय झालंय? आदित्य जवळजवळ ओरडलाच. काकांनी डोळ्यातलं पाणी आवरत अतिशय जड अंतःकरणानं उत्तर दिलं, बाळा तुझे बाबा आता आपल्यात नाहीत. ते शब्द आदित्यच्या कानावर पडले, पण मनाने ते स्वीकारायलाच त्याने नकार दिला. त्याच्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला. मीटिंग सक्सेसफुल होऊन ऑफिसला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे ऑफिसमधले लोक एकमेकांचं अभिनंदन करत होते, तर काही जण आदित्यचं भरभरून कौतुक करत होते. पण आदित्यला काहीच ऐकू येत नव्हतं, कारण त्या क्षणी त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, मोठा हो, पण इतका मोठा होऊ नकोस की मागे वळून पाहायलाच वेळ मिळणार नाही. बाबांनी मुंबईला निघताना सांगितलेलं हे वाक्य आज पहिल्यांदाच त्याला खरं वाटत होतं. त्या दिवशी मुंबईची लाखो दिव्यांनी उजळलेली रात्रही
त्याच्यासाठी पूर्णपणे काळोखी झाली होती. तो तातडीनं गावी जाण्यासाठी निघाला, पण मनात एकच प्रश्न होता, जर मी त्या पहिल्या फोनला उत्तर दिलं असतं तर? मुंबईहून निघालेली गाडी भरधाव वेगानं गावाकडे धावत होती, पण आदित्यला मात्र प्रत्येक मिनिट एका वर्षासारखा वाटत होता. संपूर्ण प्रवासात त्यानं एकदाही डोळे मिटले नाहीत. डोळे मिटले की एकच चित्र समोर यायचं, दारात उभे असलेले बाबा आणि त्यांचा तो निरोप. ज्या गावातून तो मोठी स्वप्न घेऊन बाहेर पडला होता, आज त्याच गावात तो घायाळ मनानं परतत होता. घरासमोर गावातील अनेक माणसं जमली होती. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळ्यांच्या नजरा फक्त आदित्यकडे होत्या. तो लटपट्ट्या पायांनी घरात शिरला. समोर पांढऱ्या कापडात शांत झोपलेले बाबा, एकेकाळी त्याला खांद्यावर घेऊन फिरणारे ते हात आज पूर्णपणे निश्चल झाले होते. आदित्य स्वतःला आवरू शकला नाही. तो बाबांच्या जवळ बसला आणि लहान मुलासारखा रडू लागला. बाबा, उठा ना, उठा ना बाबा, मी आलोय. तुम्ही म्हणाला होता ना, वेळ मिळाला की ये. बघा मी आलोय, एकदा तरी डोळे उघडा ना बाबा. पण उत्तर द्यायला बाबा आता नव्हते. अखेर गावकऱ्यांच्या मदतीनं अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. गावातील लोक हळूहळू आपापल्या घरी निघून गेले. घरात फक्त आदित्य आणि त्याची आई असे दोघेच होते. संध्याकाळ झाली. घराच्या अंगणात निशब्द शांतता पसरली होती. आई शांतपणे उठली आणि बाबांच्या खोलीत गेली. तिथून तिने एका तपकिरी रंगाचा लिफाफा आणला. तिनं तो आदित्यच्या हातात ठेवला आणि गदगदत्या आवाजात म्हणाली, आदित्य, हे तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी लिहून ठेवलं होतं. आदित्यनं आश्चर्याने आईकडे पाहिलं आणि म्हणाला, माझ्यासाठी? आईने मान हलवली आणि म्हणाली, हो, गेल्या महिन्यातच बाबांनी लिहून ठेवलं होतं. मला म्हणाले होते, जर कधी मी अचानक निघून गेलो तर हे पत्र आदित्यला दे. हे ऐकताच आदित्यच्या हातातला लिफाफा आणखी जड झाला. त्यानं थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एक साधा कागद होता, बाबांच्या परिचित हस्ताक्षरातला. पहिली ओळ लिहिली होती, प्रिय आदित्य. ते 2 शब्द वाचताच त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले, कारण बाबांचा आवाज त्याला त्या अक्षरातून ऐकू येत होता. प्रिय आदित्य, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी आता तुझ्यासमोर बसून बोलू शकत नाही. म्हणून जे काही बोलायचं राहून गेलं ते या कागदावर सोडून जातोय. सर्वात आधी एक वचन दे, हे पत्र वाचून स्वतःला कधीच दोष देणार नाहीस, कारण बापाचं मन आपल्या मुलावर कधीच रागवत नाही. ते फक्त त्याची वाट पाहत राहतं. आदित्य, तुला आठवतंय, तू लहान असताना तुला खांद्यावर बसवून मी जत्रेत घेऊन जायचो. तू म्हणायचास, बाबा बाबा खूप मज्जा येतेय, आणि मी हसायचो. आज विचार केला तर जाणवतं त्या दिवशी तुला खांद्यावर बसवणारा मी होतो, आणि आज तुला आयुष्यात उंच भरारी घेताना पाहणारा देखील मीच होतो. तुझी पहिली शाळेची बॅग, पहिली सायकल, 12वीचा निकाल, मुंबईला निघतानाचा दिवस माझ्या डोळ्यांसमोर आजही अगदी कालच घडल्यासारखा आहे. तू प्रत्येक वेळी पुढे जात होतास आणि मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीवर हात ठेवून मनातल्या मनात देवाला एकच प्रार्थना करत होतो, माझ्या मुलाचं भलं कर. हो, तुझी खूप आठवण यायची, हे खरंय. संध्याकाळ झाली की मी घरासमोरच्या ओट्यावर बसायचो. समोरून एखादी एसटी आली की नकळत माझी नजर तिच्याकडे वळायची. माहिती असायचं तू येणार नाहीस, तरीही मन म्हणायचं कदाचित आज अचानक आला तर. तुझी आई तर तुझा फोन आला रे आला की लहान मुलीसारखी आनंदी व्हायची, आणि फोन आला नाही की तुझीच बाजू घ्यायची. खूप काम असेल बिचाऱ्याला. हे वाक्य तिनं स्वतःला कितीतरी वेळा सांगून स्वतःला समजावलं असेल याची गणती नाही. पण बाळा, या सगळ्याचा अर्थ आम्ही तुझ्यावर नाराज होतो असा अजिबात नाही. उलट जेव्हा गावातले लोक म्हणायचे तुमचा मुलगा मुंबईत मोठ्या पदावर आहे, तेव्हा माझी छाती अभिमानानं भरून यायची. मी काहीच बोलायचो नाही, पण मन म्हणायचं तो माझा मुलगा आहे. फक्त एक गोष्ट राहून गेली, तुझ्यासोबत निवांत बसून एक कप चहा पिण्याची, पूर्वीसारखी समुद्रकिनारी एक संध्याकाळ घालवायची आणि तुझ्याशी मन मोकळं बोलायची. पण कदाचित ते माझ्या नशिबातच नव्हतं. आता माझं एक ऐक, यापुढे कितीही काम असू दे,
कितीही मोठी मीटिंग असू दे, दिवसातून 5 मिनिटं फक्त आपल्या माणसांसाठी राखून ठेव. कारण जगातली कोणतीही कंपनी तू गेल्यावर 2 दिवसांनी तुझ्या जागी दुसऱ्या माणसाला बसवेल, पण आई वडिलांच्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणखी एक, तुझ्या आईची काळजी घे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता तुझ्या हातात आहे. तिला कधीच असं वाटू देऊ नकोस की ती एकटी आहे. आणि शेवटी मुंबईला निघताना मी तुला जे वाक्य सांगितलं होतं ते पुन्हा एकदा सांगतो. मोठा हो, खूप मोठा हो, पण इतका मोठा होऊ नकोस की मागे वळून पाहिल्यावर तुला हाक मारायला तुझी माणसंच उरलेली नसतील. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा तुझा बाबा. पत्र संपलं, पण आदित्य मात्र अजूनही त्या कागदाकडे पाहत होता. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंनी अक्षरं धुसर झाली होती. आदित्यनं हळूच ते पत्र छातीशी घट्ट धरलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्यानं रडला. त्या दिवशी त्याला एक गोष्ट कायमची समजली. यशाची खरी किंमत पैशात नसते, तर ती आपल्या माणसांसाठी काढलेल्या वेळेत असते. मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.